मराठी कला विश्वातून दुःखद बातमी समोर आली। लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं वयाच्या 38व्या वर्षी निधन झालंय। गेल्या काही काळापासून ती कॅन्सरशी झुंज देत होती। प्रियाच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसलाय। प्रियाने अनेक मराठी मालिकांमध्ये भूमिका साकारल्या। तिच्या निधनानंतर संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे। तसेच अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रिया मराठीला श्रद्धांजली वाहिली आहे। अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने पोस्ट करत म्हटलं की ती माझ्यासाठी फक्त एक सहकलाकार नव्हती, ती माझ्या अतिशय जिव्हाळ्याचीच मैत्रीण होती। ती माझी इंडस्ट्रीतील पहिली मैत्रीण होती आणि सख्खी खरी मैत्रीण होती। ती गेली, पण तिच्या आठवणी, तिचं हास्य, तिचं अभिनयातलं तेज सगळं अजूनही माझ्यासोबत आहे। माझ्या आयुष्याचा एक भाग तिच्यासोबतच गेला आणि तो भाग मी जपून ठेवणार आहे कायमचा। तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील अभिनेत्री संयोगिता भावे म्हणाल्या, माझी एक खूप गोड दिसणारी आणि स्वभावाने तितकीच गोड आणि लाघवी असणारी मैत्रीण आज आम्हाला सगळ्यांना सोडून गेली। भेटायचं राहूनच गेलं ग। तर अभिनेत्री शर्मिला शिंदे म्हणाली, असं कसं एका क्षणात सगळं संपू शकतं हा विचार मनात येतो। अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी मुंबईला आले होते, तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा मी मुंबईमध्ये एका ॲक्टरच्या घरी गेले। ती ॲक्टर तू होतीस। एवढ्या वर्षातली ती आपली पहिली भेट मी कधीच नव्हते विसरली। छान, हसतमुख आणि एक उत्तम माणूस। तसेच अभिनेता गिरीश परदेशी यांनी लिहिलं की या सुखांनो या ही प्रिया मराठीची पहिली सिरियल बहुधा। तिने व मी एकत्र ऑडिशन दिलं होतं। दररोज शूटिंग एकत्र करत असू। काय काय आठवणी आहेत। आमचे अधिकारी कुटुंब अख्ख्या महाराष्ट्राचे लाडके कुटुंब होते। ती पावनी अधिकारी आणि मी मयुरेश अधिकारी। प्रिया, तू खरंच एक फॅमिली मेंबर आहेस सदैव। याचसह सागर तळाशीकर, दीपाली सय्यद, सुशील इनामदार, मृणाल दुसानीस, सई ताम्हणकर, ज्ञानदा रामतीर्थकर, सुबोध भावे, विजू माने, तेजश्री प्रधान, मोनिका दबडे, अमृता खानविलकर, क्रांती रेडकर, हेमांगी कवी, संस्कृती बालगुडे या अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर प्रिया मराठीला श्रद्धांजली वाहिली आहे। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला।